नमस्कार सगळ्यांना, शुभ सकाळ। आमची तुळस बघा किती छान उगवलेली आहे आणि आज आपण बघणार आहोत साबुदाण्याची खिचडी। माझा उपवास होता त्यामुळे मी तब्येत पण थोडी बरी नाही आहे, आवाजात थोडा तुम्हाला बदल वाटत असेल। उपवास असल्यामुळे मी साबूच्या फेण्या बघा तळायला घेतल्या होत्या। मुलीला सुद्धा भूक लागलेली, सकाळच्या नाश्त्यात काय द्यायचं म्हणजे तिच्या पप्पांना मी भाकरी भाजी देते, पण तिला वेगळा नाश्ता म्हणून मग चला म्हटलं आज साबुदाण्याच्या फेण्या तळून खिचडी बनवावी आणि तुम्हाला तुमच्याशी ती शेअर करावी म्हणून मी व्हिडिओ बनवला आहे। व्हिडिओ बनवताना साबुदाणा कसा भिजवला हे मी दाखवलं नाही, त्याबद्दल सॉरी। पण साबुदाणा कसा भिजवायचा तर प्रथम पाव किलो साबुदाणे घेतले आणि त्याच्यात जेवढं पाणी बुडेल एवढा साबुदाणा बुडेल एवढं पाणी ठेवायचं। एका तासात आपला छान साबुदाणा बघा हा फुललेला आहे आणि त्याच्यात एक पळी तेल टाकून कढईमध्ये बटाटा एक सोलून त्याची साल काढून मस्तपैकी फ्राय करून घेतलेला आहे। अचानकच हा व्हिडिओ मी बनवला आहे, असं काही ठरवलं नव्हतं की बनवायचाच म्हणून। बघा मस्त गोल्डन ब्राऊन कलरवरती आपले बटाटे तळून झालेला आहे। साबुदाणा एकदम मोकळा भिजलेला आहे, एकच तासात मी भिजवला आहे त्याला, जास्त काय मी रात्री पण नाही भिजवला। आणि साबुदाणा खिचडीमध्ये आहे ना 100 ग्रॅम शेंगदाणे घेतले होते, मिक्सरमध्ये ते बारीक करायचे, म्हणजे जास्त बारीक नाही जाडसर असे बारीक करायचे। त्यात 2 मिरच्या घालायच्या म्हणजे खूप सुंदर अशी खिचडी लागते तिखट। त्याच्यामध्ये अर्धा चमचा पोह्याचा मी मीठ टाकलेला आहे, 1 चिमट मी साखर टाकलेली आहे। साखरेने खूप छान रंग येतो खिचडीला आणि या पद्धतीने तुम्ही नक्की खिचडी करून बघा, खिचडी खूप सुंदर झालेली आहे आणि मला कमेंट करून सांगा कशी झाली खिचडी या पद्धतीची। आवाजात थोडा फरक आहे, समजून घ्या, कारण सर्दीमुळे आवाज पूर्ण बदलला आहे माझा। आणि ही बघा आपली सुटसुटीत अशी मस्त खिचडी बनून झालेली आहे, अजिबात चिकट अशी खिचडी नाही आहे। आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला प्रमाण देते, त्या प्रमाणात तुम्ही करून पहा। या खिचडी खायला मस्तच झाले, तुम्ही नक्की करून बघा, कमेंट करा, शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा। बाय।